थांबा. तुम्ही बेसनाचे लाडू करत असाल आणि हा एक सिक्रेट स्टेप स्किप करत असाल तर लाडू कधीच परफेक्ट बनणार नाही. आज मी सांगणार आहे गुपित फॉर्म्युला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत खमंग आणि तोंडात टाकताच विरघळणारे बेसनाचे लाडू, ज्याची चव 15 दिवस तशीच राहते. ना चिकट होतात ना फुटतात. आज शेवटी सांगणार आहे एक प्रोफेशनल सिक्रेट टिप, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी सॉफ्ट आणि नरम हे बेसनाचे लाडू तयार होते. त्यासाठी आपण करणार आहोत आपल्या बेसनाच्या लाडूची तयारी. त्यासाठी आपल्याला जावे लागेल किचनमध्ये. तर लवकरात लवकर हे बेसनाचे लाडू नक्की बघा आणि चवीला अप्रतिम लागतात, तोंडात टाकतात विरघळतात. तर चला तर आपण करणार आहोत बेसनाचे लाडू. त्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत. 2 कप बेसन पीठ, अर्धा कप साजूक तूप, 1 कप पिठी साखर, अर्धा चमचा विलायची पूड, काजू बदाम मनुका बारीक चिरलेले. हे त्याचनंतर कढईमध्ये सर्वात अगोदर आपल्याला बेसन पीठ हे चाळून घ्यायचं आहे. ही महत्त्वाची टिप्स आहे, जेणेकरून आपले लाडू हलके होतात आणि चवीला देखीलही खूप छान लागतात. ही महत्त्वाची स्टेप आहे. चाळून घेतलेले बेसन पीठ ज्यावेळेस आपण तुपामध्ये परतवतो ते हलके होतात आणि लवकर परतण्यास मदत होते. अशा पद्धतीने आपण सर्व व्यवस्थित बेसन पीठ चाळून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि तोपर्यंत कढईमध्ये तूप गरम करून घ्या. नंतर मंद आचेवर गॅस करून हे खूप महत्त्वाचे आहेत. बेसन घालून सतत ढवळत भाजा. तुपाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, अकॉर्डिंग तुमचं बेसन पीठ कितपत आहे त्यानुसार. तर ही महत्त्वाची स्टेप आहे. ज्यावेळेस हळूहळू आपण व्यवस्थित मंद आचेवर हे खमंग बेसन पीठ भाजून घेतल्याच्या नंतरच आपले हे लाडू खमंग चवीला अप्रतिम लागतात मैत्रिणींनो. खरंच ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. ही स्किप करू नका. तुमचे लाडू परफेक्ट मार्केटमध्ये स्वीट होममध्ये जसे मिळतात त्याच पद्धतीने ही स्टेप महत्त्वाची आहे. तर तूप थोडं थोडं घालून अकॉर्डिंग कितपत आपल्याला तूप एकदम नाही घालायचं आहे, थोडं थोडं घालायचं. जसं जसं बेसन पीठ भाजत जाऊ ना तसं तसं ते मेल्ट होत जातं. तर हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा, हलकासा असा बेसन पीठ त्याला असा जाळी येण्यास मदत होते व्यवस्थित भाजण्यात. ज्यावेळेस तूप व्यवस्थित आपण हे बेसन पीठ भाजतो त्यावेळेस त्या बेसन भाजताना एक खमंग वास येतो. ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. त्यावेळेस समजून जायचं की आपलं हे बेसन पीठ व्यवस्थित भाजलेलं आहे, कच्चं राहिलेलं नाही. कच्चं राहिलं बेसन पीठ भाजताना, जर कच्चं राहिलं आपण लवकरात लवकर भाजून घेतलं आणि ते कच्चंच राहिलं, त्याचे लाडू खराब होतात आणि 15 ते महिनाभर 2 दिवससुद्धा टिकत नाही. त्यानंतर यामध्ये तुम्ही कलर ॲड करू शकतात. पिवळा कलर हे ऑप्शनल आहे तुमच्या आवडीप्रमाणे. नाहीतर तुम्ही यामध्ये हळद ॲड करा, ते एक खूप महत्त्वाचं आहे. खरंच हळदीने पण कलर खूप छान येतो बेसनाच्या लाडूला आणि चवीला पण थोडासा फरक पडतो. त्यानंतर व्यवस्थित आपलं हे तुपाचं प्रमाण व्यवस्थित आहे. त्यानंतर आपण हे 2 कप पावशर बेसन पिठाचे अंदाजे करत आहोत. आता व्यवस्थित बघू शकतात किती याला अशी जाळी येत आहे, बेसन पीठ फुलत आहे. ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. बेसन पीठ फुलताना जो वास येतो आपल्या बेसन पीठ भाजण्याचा, तो खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा समजून जायचं की आपलं बेसन पीठ व्यवस्थित भाजलेलं आहे आणि आपले लाडू देखील ही परफेक्ट होणार आहे. त्यानंतर इकडे तो आपण बेसन पिठामध्ये टाकण्यासाठी पिठी साखर आपण घ्यायची. आता सारखं वेळेस ही खूप महत्त्वाची स्टेप आहे मैत्रिणी, कारण तर बेसन पीठ भाजायला खूप टाईम लागतो. तर जसं जसं आपण भाजत जाऊ ना तसं तसं तो कलर सुटतो आणि बघू शकतात कढईला व्यवस्थित त्याला कलर सुटत आहे. त्यानंतर तुम्ही अकॉर्डिंग तुम्हाला ड्रायफ्रूट्स हवं असेल, आवडत असेल नक्की ॲड करा. यामध्ये मनुका, ड्रायफ्रूट्स आणि थोडेसे जाडसर ड्रायफ्रूट्स कापून ठेवायचे, जेणेकरून ज्यावेळेस आपण लाडू खातो ना त्याला क्रंचीपणा खूपच छान वाटतो. नक्की हे अशा पद्धतीने करा. त्यानंतर यामध्ये तुम्ही जायफळ, विलायची नक्की ॲड करू शकतात. विलायचीचं पावडर ॲड करा आणि व्यवस्थित परतून घ्या. आणि थोडंसं ज्यावेळेस आपलं बेसन पीठ भाजताना थोडंसं दूध किंवा पाण्याचा शितोडा मारा, जेणेकरून आपले हे बेसन पीठ फुलण्यासाठी मदत होते आणि छान असा खमंग लाडू तयार होते व्हिडिओमध्ये दाखवले. आता हे आपलं परफेक्ट बेसन पीठ भाजून तयार झालेलं आहे मैत्रिणींनो.
त्यानंतर एका ताटामध्ये घेऊन ठेवा. लगेच इथेच साखर ॲड करू नका. थोडं अर्धा घंटा तरी हे किंवा 15 ते 20 मिनिट हे बेसन पीठ थंड होऊ द्या. जसं आपल्या हाताला सोसेल, चटका बसणार नाही अशा पद्धतीने आपण हे बेसन पीठ थंड करून घेणार आहोत. त्यानंतर सोनेरी होईल अशी आणि खूप तूप सुटेल तेव्हाच हे परफेक्ट भाजलेलं असतं. इथेच 90% लोक चूक करतात. बेसन भाजल्यानंतर लगेच पिठी साखर ॲड करतात. घालू नका. 5 ते 7 मिनटं किंवा 10 मिनटं मिश्रण थंड होऊ द्या. मगच पिठी साखर ॲड करा आणि विलायची पावडर घाला. त्यामुळे लाडू चिकट होत नाहीत आणि तोंडात विरघळतात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने व्यवस्थित आपलं हे बेसन पीठ थंड झालेलं आहे. आपण हे छान असं हाताला सोसेल इतपत आपण बेसन पिठाचं मिश्रण थंड झालं. आता साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आणि व्यवस्थित आपलं हे मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. यामध्ये साखर व्यवस्थित मळली गेली पाहिजे बेसनाच्या लाडूमध्ये. अतिशय परफेक्ट हॉटेल स्टाईल स्वीट होमवर जसे लाडू मिळतात त्याच पद्धतीने हे घरच्या घरी अगदी कमी सामानामध्ये बनतात आणि चवीला अप्रतिम लागतात मैत्रिणींनो. 15 ते 20 दिवस नक्की हे तुम्ही एन्जॉय करू शकतात. 15 ते 20 दिवस तर खूपच आरामात टिकतात. त्यानंतर व्यवस्थित मिश्रण साखर आपण यामध्ये मिक्स करून घेतल्याच्यानंतर लाडू दोन्ही हाताने थोडंसं तूप लावा हाताला. गरम कोमट मिश्रणाचे लाडू वळा. वरून ड्रायफ्रूट्स लावा. त्यामध्ये मनुका ॲड करा. ड्रायफ्रूट्स आणि मनुका जेणेकरून आपल्या ह्या लाडूची दुप्पट चव वाढते. बघू शकतात अप्रतिम हे लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे. परफेक्ट रेसिपी आहे हे मैत्रिणींनो. ही कधीच फेल होत नाही. अशा पद्धतीचे लाडू नक्की करून बघा. दिवाळी किंवा फेस्टिवलमध्ये तुमच्या कार्यक्रमामध्ये नक्की हे कधी पण तुम्ही करून खाऊ शकतात. खूपच परफेक्ट ही रेसिपी आहे आणि तोंडात टाकताच हा लाडू विरघळतो. बघा अशा पद्धतीचे आपण व्यवस्थित लाडू वळून घेतलेले आहे. वाव, परफेक्ट बेसनाचे लाडू तयार झालेले आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लाडू लिहा आणि अशाच सिक्रेट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तुमच्यासाठी व्हायरल रेसिपी नक्कीच घेऊन येणार आहे. साठी नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करा. वाव, खमंग हा लाडू तयार झालेला आहे. खूपच सॉफ्ट झालेला आहे. कुठेही आपली ही रेसिपी बिघडलेली नाही. अगदी प्रमाणामध्ये योग्य प्रमाणामध्ये आपण साहित्य घेतलं होतं ते देखील यामध्ये व्यवस्थित झालेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीचे हे लाडू तयार झालेले आहेत. वाट कसली बघतात मैत्रिणी, लवकरात लवकर फोन उचला आणि सबस्क्राईब करा. अशा तुमच्यासाठी मी रेसिपी घेऊन येणार आहे. तोपर्यंत पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय.